नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. भूमी अभिलेख विभागात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे. भूकर मापक हे पद रद्द करण्यात आलेलं आहे. त्याच्या जागी जे आधी पद होतं परिरक्षण भूमापक, तर त्याला एका नव्या स्वरूपात त्यांनी जे आहे तर ते इंट्रोड्यूस केलेलं आहे. बरेच अनेक तांत्रिक विषय होते, तर त्याच्या संदर्भातला नवीन जी आर आलेला आहे आणि त्या जी आर मध्ये आपल्याला सर्व माहिती जी आहे तर ते मिळते आणि तो जी आर आपण व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करणार आहोत. बघा, 8 एप्रिल 2026 चा हा जी आर पाहायला मिळतो महसूल व वन विभाग यांच्याकडून. जी आरचं नाव आहे बघा, भूमी अभिलेख विभागातील भूकर मापक संवर्ग मृत घोषित करून सदर संवर्ग परिरक्षण भूमापक संवर्गामध्ये समाविष्ट करण्याबाबत. म्हणजे अनेक गोष्टी होत्या, अनेक कन्फ्युजन होते, ते सगळे कन्फ्युजन इथं त्यांनी जे आहेत तर ते दूर केलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ती याच्यातून मिळून जाणार आहे. सोबतच मित्रांनो, आगामी काळात होणाऱ्या सिव्हिल जेईच्या सर्व वॅकन्सीसाठी मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. तसेच जे कोणी उमेदवार नॉन टेक्निकल साठी तयारी करत असतील, सोबतच जेईच्या याच्यामध्ये जो नॉन टेक्निकल सिलेबस आहे त्याची लाईव्ह स्वरूपाची एक नवीन बॅच मित्रांनो, फ्रेश बॅच सुरू झालेली आहे TCS IBPS पॅटर्न नुसार. ती पण तुम्ही जे आहेत तर ते नक्की जॉईन करू शकतात. बघा, भूकर मापक या पदाचा जो आधीचं जो काम होतं आणि आत्ताचं काम याच्यामध्ये बराच फरक आलेला आहे. टेक्नॉलॉजीमुळे तो बराच फरक तिथं पडलेला आहे. मग आता या जी आर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जे भूकर मापक लँड सर्वेअर ज्याची 2000 आय थिंक 23 ला आणि आता ही 2026 ला अशी 2 वेळा जी भरती झाली, आता याच्या पुढे ही भरती होणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्या, भरती होणार नाही. भूकर मापक हे पूर्णपणे रद्द झालेले आहे. भूकर मापक पद हे आता ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. ओके, ते कशात ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे? परिरक्षण भूमापक संवर्गात ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. मागणी काय होती यांची की S6 ची वेतन श्रेणी आम्हाला ती S सेट करून द्या, एवढीच मागणी होती. मग त्यांनी काय केलं, काही असेल त्यांचं तांत्रिक दृष्ट्या करणं शक्य नसेल भूकर मापकाचं, तर त्यांनी भूकर मापक पद रद्द करून S8 वालं परिरक्षण भूमापक या पदात हे सगळे लोक ट्रान्सफर करायचे असं त्यांनी इथं ठरवलेलं आहे. हे गट क संवर्गाचा. आणि याच्या पुढे भूमी अभिलेख विभागात जर एंट्री घ्यायची असेल तुम्हाला, तर एंट्रीचं पहिलं पद असणारे परिरक्षण भूमापक. आता तर शिपाई बंद झालं, शिपाई गटचं बाह्य स्त्रोताद्वारे भरलं जातं, म्हणजे कंत्राटी स्वरूपाचं. भूकर मापक पहिली स्टेज होती ज्याच्या माध्यमातून तुम्ही भूमी अभिलेख विभागात जात होता. भूमी अभिलेख विभागात जाण्याचं पहिलं पायरी असणार आहे ती म्हणजे परिरक्षण भूमापक. हे एक महत्वाचं पद असणार आहे, पहिलं स्तर असणार आहे. परिरक्षण भूमापकाची यांनी 2 श्रेणीत विभागणी करून टाकलेली, 2 वेगवेगळ्या वेतन श्रेणी केलेले. परिरक्षण भूमापक सध्याचं आणि सध्याचं भूकर मापक हे जर एकत्र केले तर असे टोटल नवीन आकृती बंधानुसार 6137 एवढी पद आहेत. किती? 6137. त्यांनी काय ठरवलेलं आहे, आपण काय करूया, परिरक्षण भूमापक स्तर 1 ज्याची वेतन श्रेणी असेल S8 आणि एक नवीन संवर्ग तयार केला परिरक्षण भूमापक ज्याची वेतन श्रेणी असेल S12, म्हणजे S12 वेतन श्रेणी त्यांनी इथं वाढवलेली. मग या 6137 पैकी 4369 पद ही परिरक्षण भूमापक S8 वेतन श्रेणीची ठरतील. किती? S8 वेतन श्रेणीची असतील. आणि 1768 पदे हे परिरक्षण भूमापक निवड श्रेणी म्हणायचं याला, ही असतील S12 वेतन श्रेणीने. म्हणजे काय, 2 वेगवेगळ्या वेतन श्रेणी तयार केल्या. भूकर मापक लोकांची जी मागणी होती S6 वरून S8 करा, तर ती त्यांची मागणी पूर्ण झाली. जे आधीचे परिरक्षण वाले होते त्यांची मागणी होती S8 वरून S12 करा, त्यांची पण मागणी पूर्ण करून टाकली. म्हणजे दोन्ही मागण्या इथं ज्या आहेत तर ते या दोघांच्या आपल्याला पूर्ण होताना दिसतात. मग आता जे भूकर मापक आहे तर त्यांचं ट्रान्सफर कशा कशाने होईल लक्षात घ्या. त्यांचं ट्रान्सफर टप्प्याटप्प्याने होईल, की आज जे आर लगेच ते झाले असं नाही होणार, टप्प्याटप्प्याने होईल. भूकर मापक पहिले मृत संवर्ग घोषित करण्यात येईल. मग या परिरक्षण भूमापक याच्या ज्या काही S8 ची वेतन श्रेणी असेल मित्रांनो, या S8 च्या वेतन श्रेणीमध्ये 40% लोक याच्यातून प्रमोशन येतील. प्रमोशनने याला पण 3 वर्षाची अट टाकलेली आहे, की 3 वर्ष ज्यांची सलग सेवा असेल ते येतील. त्याच्यानंतर शिपाई आणि भूकर मापक या दोघांना डिपार्टमेंटल एक्झाम देता येते. ते परिरक्षण भूमापकाचे डिपार्टमेंटल एक्झाम देऊन 40% लोक इथं सिलेक्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर 20% उमेदवार हे सरळ सेवा जाहिरातीने, म्हणजे काय, नवीन जाहिरात येणार आहे याची, नवीन जाहिरातीने. आगामी काळात जी काही नवीन जाहिरात येईल तर ती परिरक्षण भूमापक या पदासाठी जाहिरात जी आहेत तर ती येणार आहे मित्रांनो. आणि लक्षात घ्या, आपण तुमच्यासाठी एकदम सोप्या साध्या सरळ भाषेत सर्व जी आर वगैरे एक्सप्लेन करत असतो, सर्व अपडेट्स देत असतो. म्हणूनच एकच मागणी असेल की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याच्यावर तुम्हाला सर्व अपडेट्स वगैरे जे आहेत तर ते मिळतच राहतील.
40% नियमित पदोन्नतीसाठी काही अटी पण आवश्यक आहेत, जसं की पदावर सलग 3 वर्ष सर्व्हिस तुमची कंप्लीट पाहिजे, सेवा प्रवेश तर प्रशिक्षण कंप्लीट केलेलं असलं पाहिजे, आणि जे काही नियम नियुक्ती असतील त्या काही सगळ्या गोष्टी कव्हर केल्या पाहिजे. ज्या प्रमाणात या भूकर मापकाची पदं कमी होतील त्याच प्रमाणात परिरक्षण भूमापक याची पदं वाढतील. समजा इथून 6 पदं कमी केले म्हणजे काय, यांना इथं केलं ना, मग हे कमी झाले ना, मग हे इथं बरोबर वाढवतील. म्हणजे या अशा पद्धतीने एक समीकरण असणारे, इथं जेवढे पदं कमी होतील तेवढे इथं पदं वाढू, ते कॉस्ट जो आहे जी काही गोष्ट आहे तर ती नक्की ऍडजस्ट करण्याचा इथं प्रयत्न करतील. आणि एकदा का ही संपूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली, भूकर मापक हे बंद झालं, सगळे भूकर मापक हे परिरक्षण भूमापक झाले, त्याच्यानंतर भरती कशी करायची बघा. आता कसं जो सूत्र आहे मित्रांनो, 40-40-20, 40-40-20, 40 प्रमोशनने भरायचे, 40 एक्झामने भरायचे, कोणती एक्झाम, डिपार्टमेंटल एक्झाम, आणि 20% ही न्यू लोकांसाठी, न्यू म्हणजे परीक्षा म्हणा, याला टीसीएस आयबीपीएस पॅटर्न म्हणा, चला आपण तात्पुरता समजण्यासाठी टीसीएस आयबीपीएस पॅटर्नच्या परीक्षेने जे काय होतील 20% असे पद भरले जातील. पण जर समजा हे 40 वरचे 40 आणि खालचे 40, 80% लोकांचं काम पूर्ण झालं, ते भूकर मापक येऊन गेले, भूकर मापक समाप्त झालं, मग नंतर काय, मग नंतर कशा पद्धतीने त्यांनी केलेले लक्षात घ्या. 85% उमेदवार हे येतील डायरेक्टली सरळ सेवेने, म्हणजे डायरेक्टली एक्झाम होईल परिरक्षण भूमापकाची आगामी काळात, पण त्याला वेळ लागेल बरं का, कारण की एवढे सगळे लोक घेणे. आणि 15% हे शिपाई प्रवर्गातून जे आहे तर ते भरण्यात येतील, हे लक्षात घ्या. 15% उमेदवार फक्त, पण 85% डायरेक्ट काय येईल, जाहिरात येणार आहे. म्हणजे खूप सारे उमेदवारांचं मागे जी आर आल्यानंतर म्हटलं सर की आता 20% आहे, तर जाहिरातीला पद फार कमी येतील, मग आम्ही काय करायचं. तर लक्षात घ्या, एकदा काही प्रोसेस कंप्लीट झाली रे झाली, तुम्हाला परिरक्षण भूमापकाची डायरेक्ट 85% पद जेवढे असतील तर त्या पदांच्या अनुषंगाने जे काही रिक्त वगैरे उरतील तर त्या पदांची जाहिरात तुम्हाला येणार आहे, हे लक्षात घ्या, हे समजून घ्या. पण हे कधी, सगळे भूकर मापक तिकडं एस सेटला ट्रान्सफर झाले त्यावेळी ही संपूर्ण प्रोसेस पाहायला मिळणार आहे. ओके, यासाठी परिरक्षण भूमापक यांची एकत्रित ज्येष्ठता येते, म्हणजे सिनियरिटी लिस्ट तयार करावी लागणार आहे. त्यांच्यासाठी कामं काय द्यायची, कारण की भूकर मापकाचं काम वेगळं होतं, परिरक्षकाचे 2 श्रेणी आहेत. मग एकाला एस सेट वाल्याला काय द्यायचं, एस 12ला काय काम द्यायचं, या सगळ्या काही गोष्टी. आणि नवीन सेवा प्रवेश नियम सामान्य प्रशासन विभागाच्या याच्यासाठी सुधारित करावे लागणार आहे. आता ह्या संपूर्ण जो निर्णय झालेला आहे, मी जो तुम्हाला इथं समजून सांगितलेला आहे, या निर्णयाबद्दल तुमचं मत काय हे मला कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते तुम्ही नक्की कळवा. आणि सिव्हिल जेई साठीच्या ज्या काही बॅचेस उपलब्ध आहेत तर त्या अत्यंत कमी प्राइस मध्ये, त्यासोबतच महाराष्ट्रातील तज्ञ फॅकल्टी तुम्हाला यात मार्गदर्शन करणारे, टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्हींसाठी एकदम परफेक्ट बॅच याच्यामध्ये सर्व अवेलेबल आहे. आजच ही बॅच जॉईन करून तुम्ही एक चांगला अभ्यास जो आहे तो करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.